नमस्कार मित्रांनो, माय सेल्फ सागर आणि आज आपण डिस्कस करणार आहेत इतिहास आणि राज्यशास्त्राचा 40 मार्काचा पेपर कसा असते, इतिहासाला किती मार्क्स असतात, राज्यशास्त्राला किती मार्क्स असतात, पेपर पॅटर्न कसा असते, कसे प्रश्न विचारले जातात आणि कसे त्याचे उत्तर द्यायचे आहेत. बघा, हे सगळं मी एकच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. एकदम एका ठिकाणी शांत ठिकाणी बसा आणि हे लेक्चर एन्जॉय करा. बघा, लक्ष द्या. आता बघा, 40 मार्काचा तुमचा पेपर असते आणि तिथं तुम्हाला 2 तास वेळ भेटते. जो ज्यात इतिहास 28 मार्कासाठी विचारलं जाते आणि राज्यशास्त्र जे ते 12 मार्क्ससाठी विचारलं जाते. आता ही एका नमुना कृती उत्तर, अरे ठीक आहे, हां. तर ही आहे का नमुना कृतीपत्रिका आणली आहे मी. आता बघा, लक्ष द्या. आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नावर जाऊया. आता बघा, प्रॉपरली घेऊ. पहिला प्रश्न, नंतर ते प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 9 असं प्रॉपर घेऊन एकदम शांततेत बघा कसा पेपर पॅटर्न असेल, कसं उत्तर देणार आहेत आपण. ठीक आहे, ओके. आता पहिला जे प्रश्न असते, पहिला ते असते MCQ टाईप, म्हणजे तिथं बहुपर्यायी असतात आणि त्यापैकी एक आपल्याला टिक करायचं असते. आणि असे प्रश्न येतात, 3 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क असते. ह्याचे मिळून तुम्हाला भेटतात 3 मार्क्स. एवढं कळालं. आता आपण बोलूयात की ह्याचं उत्तर कसं लिहायचं. बरोबर आहे. आता उत्तर बघा. समजा आता इथं प्रश्न होता की सातारा जिल्ह्यातील डॅश हे पश्चिम घाटरांगांमधील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे. तर आता उत्तर पण पूर्ण तसं द्यायचं, एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. ती फिल इन द ब्लँक्स आहे तिथं, हो का. तर इथं अंडरलाईन पण करावं लागतं. ह्यांनी कसं अंडरलाईन केलं, हे अंडरलाईन करायचं, जेणेकरून कसं आहे त्या बघणारा म्हणजे जे टेस्ट करणारा आहे, जो पेपर एक्झामिनर आहे तुमचा, त्याला बी त्रास होणार नाही की कुठे आहे उत्तर आणि काय. बरोबर आहे. सो असं अंडरलाईन केलं थोडं फायदा राहते. म्हणजे तुम्ही समजाल ना की थोडीशी हुशारी दाखवली तर आपण एक्झामिनरला खुश बी करू शकतो आणि समजा कुठं आपले मार्क्स घटत असले तर तेव्हा आपण वाचू शकतो. बरोबर आहे. सो अशा प्रकारे 3 उत्तरं लिहायचे. एवढं कळालं. पहिला प्रश्न कळाला. ओके. आता प्रश्न 1 मध्ये ब मध्ये जाऊयात आपण. ठीक आहे. आता प्रश्न ब मध्ये कसं असतं, ह्या तुम्हाला जोड्या दिलेल्या असतात, 1, 2 आणि तिसरी जोडी आहे. बघा 3. आणि या जोड्यांमध्ये तुम्हाला चुकीची जोडी कोणती आहे हे ओळखायला विचारते. बरोबर आहे. आणि प्रत्येक एक चुकीची जोडी ओळखायला तुम्हाला 3 मार्क्स असतात. ठीक आहे, एवढं कळालं. आता याचं उत्तर कसं लिहायचं बघा. काही जण काय करतात की ह्या सगळ्या जोड्या लिहितील आणि ह्या जोडीला काहीतरी असं मार्क करतील की ही जोडी चुकीची जोडी आणि बाकी सगळ्या बरोबर बरोबर बरोबर. असं करायची गरज नाही आहे. बघा आता कसं उत्तर लिहायचं. हो का, इथं असं एक ब टाकायचं, हो का. आणि काही जण कसं आहे, आता ही इथून लाईन मारणं खूप महत्त्वाचं आहे. ही जी लाईन दिसायली का तुम्हाला काळ्या रंगाची, ही लाईन मारून इकडं उत्तर लिहायचं. आता बघा, चुकीच्या जोड्या असं तुम्ही टाकणार 1, 2, 3. बरोबर. मग जी चुकीची जोडी आहे, समजा प्राचीन स्थळे, तर काय अमूर्त सांस्कृतिक वारसा, जे काय उत्तर आहे. ऑब्विसली मी सायन्सचा टीचर आहे, मला इतिहासाविषयी म्हणजे नॉर्मल गोष्टी माहीत आहेत, बट एवढंही नाही. सो ते बघून घ्या तुम्ही काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे उत्तर लिहायचं तुम्हाला. ठीक आहे, ओके. अजून एखादा प्रश्न बघू. प्रश्न 2 बघा. आता इथं कसं आहे, चार्ट फॉर्ममध्ये विचारले जातात तुम्हाला. कसे चार्ट फॉर्ममध्ये. आणि प्रत्येक, आता बघा इथं कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक एक नाव लिहायला तुम्हाला अर्धा मार्क भेटते. प्रत्येक एक नाव टाकायला किती, अर्धा मार्क. ठीक आहे. असे आता 3 प्रश्न असतात, 1, 2 आणि इथं एक आहे 3. हे 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे. बघा 2 सोडवायचे आणि ब्लँक्स किती असणार, 3 ह्याच्यात 4-4 ब्लँक असणार. प्रत्येक याला अर्धा मार्क भेटणार. ठीक आहे, एवढं कळालं. आता हे लिहायचं कसं, त्यांनी जसा चार्ट दिला आहे तसंच लिहायचं आहे. बघा काय, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत, मग काय जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल असतील, रेने देकार्त, हे असं लिहायचं उत्तर. जसा चार्ट आहे तसं उत्तर. बरोबर आहे. ओके. समजा एखाद्याला एक्स्ट्रा मार्क पाहिजे असेल तर, आणि समजा त्याला स्टार्टिंगचे 2 आले तर ते इथं एक्स्ट्रा लिहू शकते. तर त्याचं हे ओके. आता दुसरा ब बघा. प्रश्न क्रमांक 2 ब, थोडक्यात टिपा लिहा. आता टिपा लिहिण्याचा प्रश्न आहे. कोणतेही 2 विचारले, आपल्याला 3 दिलेत आणि कोणतेही 2 लिहा म्हणून म्हणले आणि प्रत्येकाला मार्क्स असते तिथं 2. किती मार्क्स असते, 2. कोणतेही आणि टोटल, आणि प्रश्न किती मार्काचा आहे, 4 मार्काचा, जिथं आपल्याला कोणतेही 2 निवडायचे आणि त्याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे, एवढं कळालं. आता 2 जर म्हणले तर ऑब्वियस की आपल्याला 4 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं. आता बघा, समजा प्राच्यवादी इतिहास लेखन असेल तर प्राच्यवादी इतिहास लेखन बघा, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते आणि कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणायचे. हो, पॉईंट बघा आता 1, 2, 3, 4. 2 मार्काचा प्रश्न आहे, 4 पॉईंट लिहिलेत. अजून एक बघू, 1, 2, 3, 4. बरोबर आहे. बघा इथं प्रत्येक प्रश्न आणि हे प्रत्येकाला अर्धा मार्क भेटेल बरं तुम्हाला. प्रत्येक पॉईंट अर्धा मार्कासाठी असं. समजा असे काही केस होती की पुस्तकात पॉईंटच नाही आणि तरीसुद्धा त्यांनी विचारलेत पॉईंट, तर पुस्तकात जेवढं दिलं तेवढंच लिहायचं. समजा 2च पॉईंट दिलेत पुस्तकात, तर 2 पॉईंटला तुम्हाला 1-1 मार्क भेटतील. पुढे तसा एक प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगतो. आता बघा, आणि देशी खेळ, हे टिपालियामधला तिसरा प्रश्न होता, ज्याचे पण बघा 4 पॉईंट लिहिले. ठीक आहे, एवढं कळालं. आता तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न, 1 सेकंद. तिसरा प्रश्न बघा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. बघा कोणतेही 2 विचार आहेत, आपल्याला 4 आहेत. बकर हा एक ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. आता हे विधान, आता हे काय हे आपल्याला स्पष्ट करून द्यायचं आहे. आणि हे स्पष्ट करायला एक समजा निवडतो तुम्ही तर त्याला 2 मार्क्स आहे. असे करून ह्याला 2, आणि समजा तुम्ही हे एक निवडला ह्याला 2, असे 4 मार्क भेटतील तुम्हाला. समजा तुम्ही निवडलं म्हणजे हे 2 तर निवडलेतच तुम्ही, पण हे जर करत असाल तर ऑब्विसली एक्स्ट्रा मार्कमध्ये जाईल. ते तुमच्या
म्हणजे जर समजा वरी काही खालीवर होते की 4 पैकी 3च पडले आणि इथं जर समजा तुम्ही 2 पैकी 2 लिहिले तर हे 2 काही धरले जाणार आणि हे जे इथं 1 पडलेला मार्क आहे ते मायनस होणार. या गोष्टी लक्षात घ्या, ही गोष्ट महत्त्वाची आहे. ठीक आहे, एवढं कळालं. चला पुढे जाऊया. आता बघा सहकारण स्पष्ट करायला गेले 2 मार्क बरोबर 4 पॉईंट यायला पाहिजे. बरोबर आहे, कारण जेवढे मार्क्स आहेत त्याच्याहून दुप्पट तर पॉईंट तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या. ओके, आता बघा इथं किती पॉईंट आहेत, मी किती म्हणलो 2 मार्काचा प्रश्न आहे, 4 पॉईंट आले पाहिजेत. ओके, 4 पॉईंट आले. लिहायचं कसं हेही बघा. हो का, इथं 1 पॉईंट आहे का, नंतर त्याच्यानंतर हे पूर्ण पॉईंट संपला. मग आता काही जण काय करता, इथं दुसरा पॉईंट टाकतील आणि लिहितील. तसं बिलकुल करायचं नाही. तुम्हाला सरकारकडून भरपूर तुम्हाला पुरवण्या वगैरे भेटतात, चांगलं सुटसुटी येतल्या. एकदम म्हणायला जे पेपर चेक करणार असते का त्याला एकदम भारी वाटावं की काय सुंदर लिहिलंय आणि काय सुटसुटीत लिहिलंय, मला चेक करा एकदम मजा येईल असं भाव त्याला, आहे का नाही. सो त्या प्रकारे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता हे दुसरा प्रश्न नाही सेम 4 पॉईंट, सॉरी दुसरा प्रश्न नाही, तिसऱ्या प्रश्नामधला दुसरं ते हे जे तुम्ही निवडणार आहेत प्रश्न, सब प्रश्न तिसरा चौथा, सगळ्याचे 4-4 पॉईंट आहेत. 2-2 मार्काचे प्रश्न, 4-4 पॉईंट. ओके, एवढं कळालं. ठीक आहे, पुढे जाऊया. तिसरा प्रश्न झाला. आता येते चौथा प्रश्न. काय, आता पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला असं काही परिच्छेद देतील आणि त्याखालचे तुम्हाला उत्तर लिहायचे. हे तर खूप भारी प्रश्न आहे. म्हणजे ह्या प्रश्नाला जर आपल्याला 4 पैकी 4च पडले पाहिजे, एकही मार्क गेला नाही पाहिजे का, कारण हे आपल्याला मराठीमध्ये एवढी प्रॅक्टिस होऊन जाते, एवढे उतारे हे ते, त्याच्यामुळे हे 4 मार्काचा प्रश्न आनंदात सोडवायला पाहिजे. एकदम सोपा प्रश्न. तरी आपण बघूयात की सोडवायचा कसा, की आपले 4 पैकी 4 मार्क कम्प्लीटच व्हावेत क्वेश्चन 4 मध्ये. बरोबर, ठीक आहे. आता हे चार्ट दिलं तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. ओके, सो संकल्पना चित्र असं पूर्ण केलं तुम्ही. ठीक आहे, सोपं आहे एकदम. हे मी आधी जसं सांगितलं की चार्ट सोडवायचं. हो, ह्याला अर्धे मार्क, ह्याला अर्धे मार्क, 1 गुण भेटला तुम्हाला. नंतर काय, पुस्तकांच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत. आणि तिसरा प्रश्न मी लगेच पासून घेतो. भिल्लार गावाला पुस्तकाचे गाव असे का म्हटले जाते. इथं तुम्हाला कारण स्पष्ट करायचं आहे. आणि इथं कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत ह्याला काय नाही, एकच मार्क. म्हणजे तुम्हाला जेवढे पुस्तक आहे तेवढे लिहावे. हो बाय, एवढं आन्सर मोर दॅन सफिशियंट. आता तो तिसरा प्रश्न आहे, ते 2 मार्काचा प्रश्न आहे आणि ह्याला 4 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं आहे. मी आधी सांगितलं होतं आणि उत्तरात ते 4 पॉईंट दिलेले असतील. बरोबर आहे, सो ऑब्वियस आहे ही गोष्ट. 4 मार्क इथं बघा, 4 मार्कची तयारी अशी येऊ शकते. मग 4 मार्क तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलेले आहेत, फक्त तुम्हाला ते उत्तर वाचायचं आहे आणि बस उत्तरं द्यायचे. बरोबर, ओके. आता प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊ. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5, सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. आपल्याला किती दिले, 4 दिले, फक्त किती सोडवायचे, 2 सोडवायचे. ठीक आहे, आता प्रत्येकाला मार्क बघा 3 मार्क आहेत. समजा तुम्ही हे एक घेतात, ह्याला 3 आणि हे एक सोडवतात, ह्याला 3 मार्क्स. आता काय होतं आहे की तुमचे 6 मार्क्स होईल. बरोबर, आता पण विषय काय झाला, हे 3 मार्क आणि ह्याचे तुम्हाला आता बघा 3 मार्काचा प्रश्न आहे, जवळजवळ 6 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, 6 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं आहे. बरं, ठीक आहे, 3 मार्क्स 6 पॉईंट लिहिले मी ह्याचे, आणि ह्याचे आहेत का मला 2च पॉईंट आठवले आणि बाकीचे 4 पॉईंट आठवले नाहीत, पण ते पुस्तकात आहेत, पण मला सध्या ते आठवणं गेलेत. बरोबर आहे, मग ह्याचे मला एकच मार्क भेटायला आहे. मग मी काय करतो, मला काय करतो की पर्यटनामागील हेतू स्पष्ट करा. ही गोष्ट मला माहिती आहे, पर्यटनामागील हेतू स्पष्ट करायची, आणि इथं मी 6 पॉईंट आरामात लिहू शकतो. तर त्यावेळी काय करायचं, हे दुसरा जर त्यावेळी पहिला आणि तिसरा प्रश्न सोडवा, तेवढं तुमचं डोकं आहे. बट हे गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही 2 पॉईंट लिहिले तर हे तुमचे एक्स्ट्रामध्ये जाणार आहेत. हे मार्क गृहीत धरल्या जात नाहीत. लेट सपोज करा, अजून एक केस सांगतो मी तुम्हाला की हे जे 6 मार्काचा प्रश्न आहे का. आता बघा, हा समजा तुम्ही 4च पॉईंट लिहिले, मग इथं तुम्हाला भेटायले 2 मार्क, 4 पॉईंट लिहिले म्हणून, आणि 2 पॉईंट आहेत पण तुम्हाला माहीत नाही आहे. जर ते नसतीलच तर ऑब्वियस आहे की त्या एक्झामिनरला मार्क द्यावेच लागतील तुम्हाला 3 पैकी 3. पण तिथं 4 पॉईंट आहेत, 2 पॉईंट अजून असू शकते, त्या एक्झामिनरला माहिती आहे, ऑब्वियस आहे ती गोष्ट. आणि ते ऑब्वियसली मग तुमचा 1 मार्क कटला आणि इथं तुम्हाला 3 मार्क भेटले. आणि आता तुम्ही हा 2 पॉईंट आणि ह्याच्यात पण तुम्ही 2 पॉईंट लिहिले, म्हणजे इथं 1 मार्क, इथं 3 मार्क आणि इथं 2, असे 6 होईल तुमचे. तर ते गृहीत धरल्या जात नाहीत. ह्याचे 3, ह्याचे 2, 3 आणि 2 किती, 5 मार्क गृहीत धरले जातात. हा एक तुमचा एक्स्ट्राचा पकडला जातो, कारण कोणतेही 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. बरोबर आहे, ही गोष्ट कळणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतंय की मला तर जास्त मार्क पडायला पाहिजे होते, आपण सरकडे जातो, सर मी तर इथं पहिला दुसरा 3 प्रश्न सोडवला आणि टोटल माझे 6 होईल, तुम्ही कसं काय देणार. बरोबर आहे, आणि इथं नीट बघा, आपल्याला कोणतेही 2 सोडायचे आणि कोणत्याही 2 मधलेच मार्क भेटणार आहेत. एवढी गोष्ट क्लिअर झाली. ओके, चला आता प्रश्न क्रमांक 5चा कसा लिहायचं बघा. हो काय, 6 पॉईंट, 3 मार्काचा प्रश्न आहे हा, 6 पॉईंट. बरोबर, ओके. नंतर इथं बघा, ही ही गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. हो का, भारत एक खोज ही मालिका लोकप्रिय ठरण्यास पुढील घटक कारणीभूत असावेत असे मला वाटते. आणि ह्याच्यात आहेत का 3च पॉईंट आहेत. ह्याच्या म्हणजे पुस्तकात बाकीचे दिलं असं नाही, 3च पॉईंट आहेत आणि पुस्तकात बी नाही आहेत पॉईंट. त्यावेळी एक्झामिनरला तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स द्यावेच लागतात, कारण पुस्तकात ती इन्फॉर्मेशन नाही आहे. आणि तुम्ही जे 3 पॉईंट लिहिले ते अगदी बरोबर आहेत, जे की जोडले जातात. काही जण मनाचं उत्तर लिहितील, भारत एक खोज ही मालिका लोकप्रिय झाली, हे ॲक्टर होता आणि ते ॲक्टर होतं, त्याच्यामुळे ती लोकप्रिय झाली, तसं थोडी असते. बरोबर आहे, सो ती गोष्ट कळणं खूप महत्त्वाचे. जेवढं पुस्तक आहे तर तुम्ही तेवढं लिहिता, तर तुम्हाला एक्झामिनर फुल मार्क देईल. काही जण पॉकेट स्टडी गाईड वापरते, जर त्यात पण जर ह्याच्याहून जास्त असेल एखाद्या वेळेस, समजा 6 पॉईंट आले त्याच्यात, तर इट मे पॉसिबल की ते जास्त गृहीत धरला ना, ह्याचे मार्क कमी होणार.
पण तेवढं हे घेऊ नका, कारण गाईडमध्ये पण पुस्तकीत उत्तरे असतात, फक्त थोडे ते सविस्तर दिलेले असतात आणि थोडं त्याचं ॲनालिसिस केलेलं असतं, बाकी काहीच नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ठेवा. प्रत्येक मुद्द्यावर एक गुण, एकूण 3 गुण, आणि ते 6 पॉईंट आहेत. तर तसं ओके, एवढं कळालं. आता पर्यटनामागे हो, इथं बी तसंच आहे 6, कारण 3 हे 3 मार्काचा प्रश्न आहे. इथं बी सेम हो, इथं 6 पॉईंट लिहिले तुम्हाला दिसतात. ओके, एवढं कळालं. आता बोलूयात 6वा प्रश्न. 6वा प्रश्न काय दिलेल्या पैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. म्हणजे इथं फिल इन द ब्लँक्स करायचे आणि ते विधान परत लिहायचं. बरोबर आहे? ओके. म्हणजे हे फार सोपं आहे. आता इथं कसं आहे, थोडंसं ते लोगोचा प्रॉब्लेम येऊ शकतो, एखाद्या वेळेस स्ट्राईक बिक आली, त्याच्यामुळे मी हे काढलं आहे. आणि हे प्रश्न बघा आता, की आता फिल इन द ब्लँक्समध्ये कसं तुम्हाला सविस्तर, म्हणजे जसं MCQ मध्ये लिहिलं का आपण उत्तर, ते सेम उत्तर तसं लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. आता बघा इथं फिल इन द ब्लँक्स, इथं फिल केली, दुसरी इथं होती फिल केली. ओके, प्रत्येकाला 1-1 मार्क झाले, तुम्हाला 2 मार्क्स फिक्स. ठीक आहे ना? ओके. आता 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न, आणि इथं काय म्हणलं, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा आणि कोणतेही 2 म्हणले. आपल्याला 3 दिलेत, आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे आणि प्रत्येकाला मार्क्स किती, 2-2 मार्क्स आहेत. 4 मार्काचा प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, एक तुम्हाला चूक की बरोबर हे ओळखायचं आहे आणि ते का, हे कारण स्पष्ट पण करायचं. बरोबर आहे? आता ह्याची मार्किंग भाऊ कशी असते, की तुम्हाला चूक की बरोबरला किती मार्क आहेत आणि कारण स्पष्ट करायला किती मार्क आहेत. आता बघा, लक्ष द्या. हो का, विधान चूक की बरोबर ओळखण्यास अर्धा गुण व स्पष्टीकरणाच्या योग्य करण्यास प्रत्येकी अर्धा गुण, त्याप्रमाणे प्रत्येक उपप्रश्नास 2 गुण, एकूण 4 गुण. काय आलं बघा, 2 गुणाचा प्रश्न आहे. अर्धे मार्क जे आहेत ते चूक आहे का बरोबर आहे यात आहे. बरोबर आहे? आणि बाकीचे जे 1.5 मार्क आहेत, ते जे मार्क आहेत ते तुमचे 3 पॉईंटवर निर्भर करतात. म्हणजे तुम्ही 3 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं आहे याच्यात. प्रत्येक पॉईंटला किती मार्क भेटणार, अर्धा 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 1.5. आणि अर्धा मार्क कशाला, चूक की बरोबर ओळखायला. असे प्रश्न. आता बघू हे कसं आहे. हो का, बघा लक्ष द्या. हो का, हे विधान बरोबर आहे, ह्याची भेटते तुम्हाला किती, अर्धा मार्क. आता 1 2 3, आता 3चे 1.5, हे 1.5, हे अर्धा, झाले 2 मार्क. ओके. कसा आहे प्रश्न, हे दुसरा तिसरा सेम. एवढं कळालं. ओके दादा. बरं ठीक आहे, पुढे जाऊया दादा. बघा 8वा प्रश्न. बघा 8वा प्रश्न, संकल्पना स्पष्ट करा. कोणताही एक म्हणलंय आणि प्रत्येक कोणताही एक, आणि ह्याला किती मार्क्स आहेत, 2. संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे जवळजवळ 4 पॉईंट तर पाहिजेत. आता राजकीय पक्षांची मान्यता अथवा शिवसेना. ठीक आहे, राजकीय बघा 4 पॉईंट, प्रत्येकाला किती भेटणार, अर्धा 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 अर्धा. बरोबर, 2 मार्क्स कंप्लीट. हे का नाही, ह्याला नाही तर शिवसेनाला. बरोबर. ओके, एवढं कळालं. सोपं आहे. ठीक आहे. आता हे त्या तर गोष्टी सोपं आहे ना, पेपरचा पॅटर्न आहे, एवढं काय. ओके, दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करा आणि ह्यातलं कोणतंही एक म्हणलंय आणि प्रत्येक होगा फिल इन द ब्लँकला अर्धा मार्क आहे. कोणतंही एक सोडवायचं. संविधानाच्या मूलभूत चौकटीतील समाविष्ट तरतुदी किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासींची झालेला उठाव, दोन्हीपैकी एक. प्रत्येक फिल इन द ब्लँकला अर्धा मार्क भेटत. आता काही जण काय म्हणतील, की मी काय करतो, हे 2 सोडवतो, अर्धा अर्धा 1 मार्क, आणि हे 2 सोडवतो म्हणजे अर्धा अर्धा 1 मार्क. हां, पण आपल्याला कोणतेही एकच सोडायचं, त्याच्यामुळे हे मार्क जे एक्स्ट्रामध्ये जाईल आणि ह्याचे 1 मार्क तुला भेटून जातील दादा. दोन्हीचे भेटणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घे. ओके, तसे उत्तर कसं लिहायचं. बरोबर. ओके, ठीक आहे. आता 9वा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक, आणि प्रत्येकाला किती मार्क आहे, 2 मार्क. किती मार्क्स आहेत, 2 मार्क. कोणत्याही. ठीक आहे. आता बघा 2 मार्क्स मला 4 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. किंवा थोडक्यात उत्तर लिहा एखाद्या. आता बघा इथं 1 2 पॉईंट लिहिले, प्रत्येकाला 1 गुण भेटणार. उत्तर बघा तुम्ही, 4 ओळीचं उत्तर आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, ह्याला बघा 4 पॉईंट आहे, छोटे 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 पॉईंट आणि एक मोठा पॉईंट, 4 ओळीचा. तसंही असू शकते. आणि त्याला किती भेटणार, प्रत्येक वेळेला अर्धा अर्धा मार्क. एवढं काय आलं. ओके दादा. हो दादा, इथंच संपत आहे आपलं लेक्चर. आता इतिहास आणि राज्यशास्त्र बघितलं. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलचा बघू. आता जर तू सायन्सचा बघितला नसशील किंवा नसाल तर ते बघा. सायन्सचा पण मी ह्या चॅनलवर अपलोड केला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए जय महाराष्ट्र.